लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या महिलांचा बिराड मोर्चा। आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आंदोलन। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव पंचायत समितीवर शालेय पोषण आहार समितीच्या पगारवाढ, अपघात विमा, चतुर्थ श्रेणीत समावेश यासह इतर मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी बिराड मोर्चा आंदोलन करण्यात आले। नांदगाव शहरातील हुतात्मा चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली व नांदगाव पंचायत समितीवर या मोर्चाचे बिराड आंदोलनात रूपांतर करण्यात आले। शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांना आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासारखे विमा संरक्षण देण्यात यावे यासह चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे आदीसह इतर रास्त मागण्यासंदर्भात आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली बिराड मोर्चा आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सदरच्या आंदोलनात आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव आशा काकळीज, सरला मोडे, मनीषा भाबड, सुनीता कुलकर्णी, पुष्पा पठाडे, वैशाली टेळेकर, नफिसा शेख, संजय जमधाडे येवला, संतोष उशीर येवला, रामदास डोके यांच्यासह इतर शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। या आंदोलनाची गंभीर दखल शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, खासदार भास्कर भगरे यांनी गंभीर दखल घेऊन स्वतः महिलांना फोन करून 12 तारखेनंतर गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले। तर शिक्षण विभागाचे प्रमोद चिंचोली यांच्यातर्फे गुरुकुल यांनी स्थानिक मुद्दे उद्याच्या उद्या मार्गी लावण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले। यानंतर काही दिवसाकरिता आंदोलन स्थगित करण्यात आले। आज आम्ही इथं आधारवड बहुउद्देशीय सेवाभावी संस्था याच्यामार्फत जे बिराड मोर्चा काढला। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सरकारने आम्हाला एक तर कायमस्वरूपी कामाला ठेवायला पाहिजे किंवा आम्हाला पिऊनचं मानधन, कारण शाळा आमच्याकडनं शाळा झाडण्यापासून तर दिवसभर काम करायपासून आम्ही सर्व काम करतो आणि त्याच्यामध्ये मेन आमचे मुद्दे असे की जी व्यवस्थापन समिती शाळेने स्थापन केली आहे ती व्यवस्थापन समिती डायरेक्ट महिलांना विनाकारण महिलांना कामावरून काढण्याचं काम करते। म्हणजे मुख्याध्यापकांचं काम व्यवस्थापन समिती करते, तर त्यांच्यावर दबाव येतो, ते आम्हाला राजकीय याच्यामध्ये कामावरून कमी करण्याची धमकी देता, नाही तर मुख्याध्यापकांना सांगता का तुम्ही या बाया कमी केल्या पाहिजे। तर सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली, एका लाडक्या बहिणी योजनेत एका बहिणीला न्याय देताय आणि दुसऱ्या बहिणीवर अन्याय करतायत। या धोरणासाठी आम्ही इथं आज बिराड मोर्चाला बसलो आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही इथून हलणार नाही। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।